Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva gatiranyata. हरे कृष्णा. सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम. ओम अज्ञान श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादानं सहगण ललिता श्री विशाखान्वितांश हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज नरसिंह जयंती आहे, त्याच्यासाठी आपण एकदा नरसिंह कवच म्हणूयात. श्री नरसिंहा जय नरसिंहा जय जय श्री नरसिंहा प्रल्हादेशा जय पद्मा मुख पद्म वृंदा उग्रं वीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्योर्नमाम्यहं. भगवान नरसिंह की जय. सगळ्यांना नरसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हरे कृष्णा. सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम. तर आज आपण अध्याय 6वा मधला श्लोक बघणार आहे. 6वा आणि 7वा हे 2 श्लोक आपण बघणार आहेत. आणि प्रभूजी तुम्ही मला हे श्लोक एक्सप्लेन दिलेत त्याच्यासाठी तुमच्या चरणी दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच. पहिला श्लोक आहे 6वा श्लोक अध्याय 6वा. बंधुआत्मा आत्मनतस्य यैनात्मेवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. परत एकदा मी रीड करते. बंधु आत्मा आत्मनतस्य यैनात्मेवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत्वात्मेव शत्रुवत. याचा अर्थ असा आहे, ज्याने मनाला जिंकले आहे आणि त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी हेच मन परमशत्रू आहे. आणि तात्पर्य श्रीला प्रभुपाद की जय. मनाला संयमित करणे हा अष्टांग योगाच्या अभ्यासाचा उद्देश असतो, ज्यामुळे मानवी जीवनाची ध्येय प्राप्ती करण्यासाठी मन हे मित्र होऊ शकेल. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग म्हणजे देखाव्याकरता म्हणजे केवळ कालापव्यय आहे. जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी सर्वात मोठ्या शत्रूबरोबर राहत असतो आणि याप्रमाणे त्याचे जीवन आणि जीवनाचा उद्देश हा नेहमी निष्फळ होतो. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू आहे
तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशांचे पालन करावे लागते. आता आपलं मन ह्याचं मी एक्सप्लेनेशन थोडंसं जे मी वाचले त्याचं मी एक्सप्लेनेशन देऊ इच्छिते. आपलं जे मन आहे ना, हे कधीच जागेवर नसते. आपलं मन हे सतत धावत असते आणि आपल्या मनाला शांत आणि संयमी करण्याची फार गरज असते. आपल्या सगळ्यांनाच ही फार गरज असते आणि जर आपलं मन आपण शांत आणि संयमी ठेवलं, तर आपलं मन हे मित्र आहे. सगळ्यात बेस्ट मित्र आहे आपला. ऑर एल्स आपलं मन हे शत्रू आहे. जसं फॉर एक्झाम्पल प्रभुपादांचं उदाहरण आहे. प्रभुपाद काय सांगतात, की एक चाकू आहे. त्या चाकूचे 2 यूज आहेत. तो जर हॉस्पिटलमध्ये वापरला गेला चाकू, तर आपण सर्जरी करू शकतो आणि समजा तोच चाकू आपण कोणाला मारण्यासाठी वापरू शकतो. मारण्यासाठी वापरायचं आहे का सर्जरी करण्यासाठी वापरायचं आहे? ह्याच्यामध्ये सुद्धा मनाला ट्रेनिंगची गरज आहे. आता हे ट्रेनिंग कसं मिळतं आपल्याला? तर हे काय असतं, शास्त्र वाचून जे आपल्याला भागवतम किंवा भगवद्गीता हे सारख्या गोष्टींचे शास्त्र वाचून जेव्हा जी बुद्धी आपल्याला मिळते, हे सगळं शास्त्र वाचून जी बुद्धी आपल्याला मिळते आणि ती बुद्धी वापरून आपण मनाला ट्रेन करणं आवश्यक आहे. बरोबर आहे की ना? तरच आपल्याला नक्की कळेल, की हा चाकू कुठल्या पद्धतीने वापरायचा आहे. सर्जरी करायला वापरायचा आहे का कोणाला मारण्यासाठी वापरायचा आहे. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, की आपलं हे सगळे शास्त्र, भगवद्गीता, भागवतम किंवा इतर काही ग्रंथ आहेत, ते वाचून ती जी बुद्धी आपल्याला मिळाली आणि ती बुद्धी वापरून आपण आपल्या मनाला व्यवस्थित ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आता मनाला कंट्रोल करणं आपल्याला खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे मन जसं म्हणेल तसं वागणं योग्य नाहीये. तर आपण जे म्हणू त्याप्रमाणे आपल्या मनाने वागलं पाहिजे. तरच आपण त्या मनाला कंट्रोल कंट्रोल करू शकतो. बरं आपण जे म्हणू त्याप्रमाणे आपलं मन कसं वागणार? म्हणजे आपण काय म्हणणार? आपण हे जे शास्त्र वाचले किंवा आपण हे जे रीड करतोय किंवा आपण जे कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये आहोत, त्याप्रमाणे आपण मनाला ऑर्डर देणार आणि त्याप्रमाणे आपलं मन वागणार. आणि जर आपण मनासारखे वागायला गेलो, मन मन आपण मनासारखे वागायला गेलो तर काय होतं? मनाकडे काय असतं? राग असतो, द्वेष असतो, निगेटिव्हिटी असते आणि त्याप्रमाणे जर आपण वागायला गेलो तर आपलं मन उद्विग्न होईल, चिंताग्रस्त होईल आणि हे इम्पोर्टंट आहे, की हे न होऊन देणं म्हणजेच मनाला व्यवस्थित ट्रेन करणं, आपले मन शांत, संयमी आणि जागेवर असणं हे खूप महत्वाचं आहे. हे या पहिल्या ह्याच्यामधनं दिसून येतं. आता कसं आहे, की आपले मन जर शांत संयमी असेल तर आपले मन मित्र आहे ऑर एल्स आपलं मन शत्रू आहे. जसं फॉर एक्झाम्पल मोबाईलच घ्या तुम्ही. आपण काय करतो सतत मोबाईलवर रील्स स्क्रोल करत असतो. आपण एखादा व्हिडिओ बघितला, की त्याच्या अनुषंगानेच खालचे सगळे व्हिडिओ येत असतात आणि आपण स्क्रोल करत होतो. आपल्याला कळतच नाही, की आपला वेळ कसा चाललाय आणि त्याच्यामुळे काय होतं ऑलरेडी आपल्या मनामध्ये हजार विचार असतात. त्याच आपण हे व्हिडिओज बघून अजून आपल्या मनामध्ये 100 एक विचार ॲड करून देतो. मग आपलं मन आपलं जेव्हा मोबाईल आपण लांब ठेवतो, जास्त प्रमाणात बघत नाही आणि हे आपण नियंत्रण ठेवतो म्हणजेच आपण मनावर विजय मिळवतो आणि हे खूप महत्वाचं आहे. जसं 2 विद्यार्थी आहेत, 2 स्टुडंट्स आहेत आणि दोन्ही स्टुडंट्सचं कसं आहे, दोन्ही स्टुडंटची परीक्षा एक 8 दिवसांनी आहे. तर जो पहिला विद्यार्थी आहे तो काय म्हणतो, की नको 8 दिवस मी माझा मोबाईल बाजूला ठेवतो. मी कंटिन्युअस अभ्यास करतो आणि दुसरा विद्यार्थी काय म्हणतो, जाऊ दे अभ्यास, थोडासा अभ्यास करू, थोडे रील्स बघू. पण जो पहिला विद्यार्थी आहे, ज्याने आपला मोबाईल बाजूला ठेवलेला आहे, मनावर कंट्रोल करून तो विद्यार्थी 100% चांगल्या मार्काने पास होतो. ह्याच्यामध्ये काय झालं, त्याचं मन हे मित्र झालं. व्हेअरएज जो दुसरा विद्यार्थी आहे, तो काय म्हणतो, की "अरे, काही हरकत नाहीये. आपण ना थोडं रील्स स्क्रोल करू, आरामात अभ्यास करू." मग त्याचं मन हे शत्रू झालं की नाही, कारण तो चांगले मार्क्स स्कोर नाही करू शकला. कारण त्याने मनावर विजय मिळवला नाहीये आणि हे नियंत्रण किंवा मनावर विजय मिळवणे हे आपल्या हातात आहे. जसं मला असं वाटतं, की आपण आपल्या मनाचं सारथी झालं पाहिजे. म्हणजे काय असतं, जर आपण गाडीमध्ये बसलेलो आहे, स्टीअरिंग आपल्या हातात आहे. मग त्या स्टीअरिंगनुसार आपल्या हातात, आपल्या मनावर असतं, की आपण आपले व्हील्स कुठे नेतो ते. म्हणजे आपण नक्कीच प्रयत्न करणार, की आपण आपले व्हील्स म्हणजे आपले जे स्टीअरिंग आहे त्याने आपले व्हील्स किंवा गाडी पर्टिक्युलर आपल्या डेस्टिनेशनपर्यंत नेली पाहिजे. ते डेस्टिनेशन म्हणजे आपला गोल. तो अचीव्ह करण्यासाठी आपल्याला व्हील्स आपलं स्टीअरिंग आपल्या हातात असणं खूप गरजेचं आहे. पण जर हे स्टीअरिंग आपण मनाच्या हातात दिलं, तर मन
मनाला वाटेल तशी मन गाडी नाही आणि आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. सैरभर होऊन जाईल आपलं मन. हे सुद्धा या जे मगाशी आपण पॅरा वाचला ना त्याच्यामध्ये आहे. आता मला एक अजून कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. बरं ते कंट्रोल कसं राहील किंवा ते माइंड हॅपी कसं राहील? तर तुकाराम महाराज असं म्हणतात, की "मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण." जेव्हा आपण आपले मन हे पॉझिटिव्ह ठेवतो किंवा आपल्या मनात आपण चांगले विचार आणतो, तेव्हाच आपण एखादा जर गोल किंवा डेस्टिनेशन ठरवलेलं आहे ते अचीव्ह करायला आपल्याला ते मदत होते. म्हणून असं असं तुकाराम महाराज म्हणतात, की नेहमी आपलं मन आनंदी ठेवा. तरच तुम्ही सगळं काही अचीव्ह करू शकता. आता पुढच्या पॅराग्राफमध्ये प्रभुपाद म्हणतात, की मन जेव्हा जिंकले जाते, जेव्हा मनुष्य स्वेच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञेचे पालन करण्यास मान्य करतो. वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदयस्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर त्यांच्या आज्ञेचे पालन करणे. आणि ज्याने कृष्णा भावनेचा प्रत्यक्षपणे स्वीकार केलाय त्याच्या बाबतीत भगवंताच्या आज्ञांना शरण जाणे आपोआपच सिद्ध होते. म्हणजे असं म्हणतात सगळेजण की हृदयामध्ये भगवंत असतो. आपले हृदय म्हणजेच आपलं मन आहे. मग आपण आपल्या जर भगवंतांशी म्हणजे आपल्या हृदयाशी जर मैत्री केली प्रॉपर म्हणजेच आपण आपल्या भगवंतावर मैत्री केली, बरोबर? आणि आपण आपल्या जोपर्यंत मनाला चांगले इनपुट्स देत असतो. चांगले इनपुट म्हणजे काय? तर चॅन्टिंग, रीडिंग हे चांगले इनपुट्स, हिअरिंग हे जेव्हा चांगले इनपुट्स आपण मनाला देतो, तेव्हा मन आपल्याला ऑटोमॅटिक चांगले आउटपुट देतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण आपल्या मनाला शास्त्र वाचून किंवा हे सगळे चांगले इनपुट देऊन जर आपण ट्रेन केलं किंवा आपण भगवंताला पूर्णपणे शरण गेलो, भगवंतांची सेवा हेच आपलं मेन महत्वाचं काम आहे, कर्म आहे. हे जर आपण ठरवलं आणि त्या उद्देशाने आपण आपलं माइंड ट्रेन केलं, तर नक्कीच आपल्या मनातली अँक्झायटी, भीती सगळं दूर होईल आणि आपण ह्याच्यावर विजय मिळवू शकतो. आता म्हणजे मी असंच आठवलं, की आपण काय उदाहरण देऊ शकतो आजच्या लेक्चरमध्ये तर एक मला आठवलं, की एक गाणं होतं म्हणजे असंच गाणं एकदम त्याच्यामध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे. जसं की हमको हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद को जय करे. आता हमको मन की शक्ती देना, की खुद को जय करे. खुद को जय करे म्हणजे षडरिपू आपल्या मनात जे आहेत 6 ते द्वेष, ते सगळं घालवणं, स्वतःवर विजय मिळवणं पहिले स्वतःच्या मनावर, त्याच्यानंतर आपण दुसऱ्यासाठी काही काम करू शकतो. सो ही त्याच्यातली ही लाईन मला आवडली म्हणून मी ही लाईन ह्याच्यामध्ये ॲड केली. परत अजून एक मला आता आठवलं, की एक आमिर खानचा पिक्चर आहे थ्री इडियटमध्ये ऑल इज वेल. तो नेहमी आपल्या मनाला सांगायचा असतो ऑल इज वेल, ऑल इज वेल. म्हणजे मनाला तो मूर्ख बनवून ठेवतो, की मी जे म्हणतोय ते योग्य आहे आणि त्या पद्धतीनेच मी तुला चालावं लागेल ना, की मी मन माझ्यावर हावी होऊन मी त्याप्रमाणे नाही सांगणार. ऑल इज वेल सांगत असतो. त्याच्यामध्ये एंडला एक असा सीन त्यांनी दाखवलेला आहे, की ज्याच्यामध्ये आमिर खान काय करतो, की तो एकदम फायनल सीन असतो, की त्याच्यामध्ये त्याला सक्सेस मिळवायचाच असतो. म्हणून तो पहिले मनाला सांगतो ऑल इज वेल. नंतर त्याने जे इंजिनिअरिंग शिकलंय, ते इंजिनिअरिंग तो त्या पूर्ण सीनमध्ये तो ते यूज करतो, जेणेकरून त्या मुलीचं प्राण पण वाचतात. हे असं त्यांनी दाखवलंय. पण ह्याच्यामध्ये मला काय सांगायचंय, की मनाला आपण जर बुद्धू म्हणून ठेवलं, मूर्ख बनवून ठेवलं, की नाही ऑल इज वेल, सगळं ओके. तर मन आपल्यावर हावी नाही होऊ शकत. आपण जे म्हणतो त्याप्रमाणे आपलं मन चालतं. असं त्याच्यातनं आपल्याला एक दिसून येतं. परत मनाचा जो वेग आहे ना, हा आपल्या प्रकाशाच्या वेगापेक्षा पण खूप फास्ट आहे. जसं मला काय म्हणायचंय, आता माझी मुलगी मेलबर्नला गेलेली आहे. तर क्षणात मी इथे असते पुण्यामध्ये, तर एका क्षणाला मी मेलबर्नला तिच्यापाशी पोहोचलेली असते. इतक्या फास्ट आपलं मन धावत असतं सगळ्या गोष्टींच्या मागे. मग त्याला शांत संयमी ठेवणं, त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे फक्त आपल्या हातात असतं आणि ते कसं? तर शास्त्र वाचून त्याप्रमाणे आपली बुद्धी आपल्याला डेव्हलप करावी लागते आणि त्याप्रमाणे आपल्या माइंडला आपल्याला ट्रेन करावं लागतं. जर आपलं मन शिस्तीत आणि नियंत्रणात असेल ना, तर आपल्याला ते
योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. म्हणजेच पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह थॉट्स आपण आपल्या माइंडला दिले, तर डेफिनेटली आपण योग्य निर्णय घेतो. आणि जर आपलं मन अस्थिर असेल किंवा अनियंत्रित असेल, सैरभैर धावत असेल, त्याच्यामध्ये आळस, राग, निगेटिव्हिटी या गोष्टी जेव्हा भरपूर भरल्या असतील ना, तेव्हा ते आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतं. आपण कधीही डिसिजन तेव्हा राईट घेऊ शकत नाही. आता जसं अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपण जेव्हा पहाटे ठरवतो, की मी आज चॅन्टिंगला उठणार आहे आणि मला चॅन्टिंग काही करून करायचंय. त्या दिवशी नेमकी आपल्याला झोप येते. म्हणजेच मायादेवी झोपेला आपल्यावर हावी करत असते, की "बाबा चल 5 मिनिटं झोपू. अजून 5 मिनिटांनी उठून चॅन्टिंग करू." बरोबर आहे? म्हणजे काय होतं आपण म्हणजे आपलं जे माइंड आहे ना, ते भौतिक विषयांमध्ये आसक्त आहे. झोपेसारख्या विषयांमध्ये ते आसक्त आहे. म्हणून आपल्याला ते उठून देणारच नाही. छान आळस आलेला असतो आणि आपण उठून चॅन्टिंग लवकर करू शकत नाही. हे मोस्ट ऑफ द लोकांच्या बाबतीत होतं. झोप आलेली असते तेव्हा. पण जर आपण हे ठरवलं मनामध्ये, की नाही उद्या सकाळी मी पहाटे 4ला उठणार, मी पहाटे 4 वाजता चॅन्टिंग करणार म्हणजे करणार. तर डेफिनेटली आपण आपल्या जे माइंडला रात्री झोपताना इन्स्ट्रक्शन्स दिलेले ते मन फॉलो करतं आणि आपण मॉर्निंग 4 वाजता उठतो नक्कीच आणि आपण चॅन्टिंग करतो. तेव्हा आपलं मन मित्र असतं. आता जसं फॉर एक्झाम्पल एक जी म्हणजे आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं द्यायचं, तर आपण असं कोणी आपल्याला वाईट बोललं ना, तर जर आपलं माइंड शांत असेल, तर आपण त्या माणसाशी अजिबात आर्ग्युमेंट्स करणार नाही. आपण शांत राहू. त्याने काय होणार, आपले संबंध टिकून राहणार त्या माणसाबरोबर. इथे काय होतं, आपलं मन मित्र आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या रागावर नियंत्रण नसेल आणि आपल्या समोरच्या व्यक्तीशी जर काही वादविवाद चालले असतील, तर आपण 100% आपल्या मनावर पण नियंत्रण नसतं. आपण त्या माणसाशी भांडतो, संबंध बिघडवून टाकतो आणि तेव्हा आपलं मन शत्रू असतं. म्हणून ह्या अ, अ, श्लोकामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे शेवटची लाईन अशी आहे, की आपण भगवंतांच्या आज्ञेचं पालन करणे, कृष्ण कॉन्शियसनेसचा स्वीकार करणे, भगवंतांना शरण जाणे, जेणेकरून त्यांच्या सेवेमध्ये आपण भक्तीला धरून जर संलग्न झालो, तर नक्कीच आपलं मन हे आपलं मित्र असू शकतं. हे या श्लोकामध्ये प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मी काही थोडी उदाहरणं देऊन ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचा श्लोक आहे, जी एक मिनिट. पुढचा श्लोक आहे, जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. आपण जेव्हा हे वाचतो तेव्हाच बराचसा अर्थ आपल्याला कळून जातो, की काय एक्झॅक्टली भगवानांना ह्याच्यातनं सांगायचंय. तर भगवान काय म्हणतात, ज्याने मन जिंकले आहे, त्याला परमात्मा प्राप्तच झालेला असतो. त्याने शांती प्राप्त केलेली असते आणि अशा मनुष्यासाठी सुख, दुःख, शीत, उष्ण, मान, अपमान ह्यासारखं काहीच नाहीये. म्हणजे कसं आहे ना, की आपल्या जीवनामध्ये, आपल्या नॉर्मल लाईफमध्ये सुख असतं. सुखापाठोपाठ दुःख ऑटोमॅटिक येत असतं. मान, अपमान आपले होतच असतात. प्रत्येक वेळेस आपल्याला सुख मिळेल किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला मानच मिळेल अशी अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे. दुःखही येत असतं आणि कधी-कधी आपला अपमान पण होत असतो. कुठल्या काही छोट्या क्षणी किंवा काही अशा गोष्टी होतात, की समोरचा माणूस आपल्याला असं काही बोलतो, की आपला अपमान होतो त्या गोष्टीमुळे. मग अशा स्थितीमध्ये भक्तांसाठी पर्टिक्युलरली आपल्याला त्या परिस्थितीत एकदम स्ट्राँग, तटस्थ राहिलं पाहिजे आणि हे केव्हा शक्य होतं, जेव्हा आपण भगवानांची भक्ती करतो आणि भगवानांची भक्ती करतानाच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो आणि सुख असेल, दुःख असेल, मान असेल, अपमान असेल, तेव्हा भक्त जो असतो ना, तो शांत राहतो. तर प्रभुपादांनी एक भागवतमध्ये उदाहरण दिलंय पर्वताचं. म्हणजे कसा एक उंच पर्वत असतो. तो कसा शांत, तटस्थ आणि संयमी उभा असतो. कितीही त्याच्यावर उन्हाळे, पावसाळे कितीतरी काय म्हणतात त्याला ते वादळ, वारा येत असतो. पण अशा परिस्थितीत सुद्धा तो तटस्थ आपल्या जागेवर उभा असतो. त्यावेळेस काय होत असतं त्या पावसाने किंवा त्या वाऱ्याने त्याच्यावरची धूळ साफ होत असते. त्याच्यावरची घाण सगळी निघून जात असते. बरोबर हे उदाहरण प्रभुपादांनी दिलेलं आहे भागवतमध्ये. तर तेव्हा आपल्याला पण काय केलं पाहिजे, असंच पर्वतासारखं तटस्थ उभं राहणं शिकलं पाहिजे. पण हे आपल्यासारख्या लोकांना जे आपण भौतिक
गोष्टींमध्ये आसक्त असतो, अशा लोकांना खूप कठीण असतं, की एवढं पर्वतासारखं तटस्थ उभं राहणं, मान-अपमान सहन करणं, सुख-दुःख सहन करणं खूप कठीण असतं. किती पण तरी पण आपण कृष्णाच्या भक्तीमध्ये संलग्न होऊन, त्याचं चॅन्टिंग करून किंवा त्याला टोटली सरेंडर जाऊन आपण जर शांत उभं राहिलो ना, तर नक्कीच आपल्याला ती सवय होते आणि हळू-हळू काही वर्षांनंतर ही सवय झाल्यामुळे हळू-हळू, हळू-हळू आपल्या मनावरची धूळ आहे, आपले जे षडरिपू आहेत, हे हळू निघून जातात. कारण का? आपण ते सगळं सहन करत असतो. ॲज लाइक पर्वताचं उदाहरण त्याने दिलेलं आहे. ते सहन करत असतो आणि हळू ते सगळं निघून जातं. तर मला असं वाटतं जर आपल्याला खरंच डिव्होटीज असोसिएशन असेल चांगलं, तर या डिव्होटी असोसिएशन घेऊन पण आपण आपले काही प्रॉब्लेम असतील, त्यांच्यासोबत शेअर करावे. त्यांच्याकडनंही आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. म्हणजे स्वतःच आपण ते फाईट करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर शेअर केलं तर आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळून आपण त्या प्रॉब्लेममधनं अ, अ, म्हणजे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात. आपले दुःख कमी होऊ शकतं. जसं आता इथे त्यांनी तात्पर्य शिला प्रभुपाद की जय. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञेचे पालन करणे हे प्रत्येक जीवाचे वास्तविक लक्ष्य आहे. पण मन जेव्हा बाह्य माया शक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते आणि तेव्हा मनुष्य भौतिक क्रियांमध्ये गुंतला जातो. म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित कधीच होऊ शकत नाही. आणि योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येय प्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. आणि मनुष्याने तेव्हा अधिकारी व्यक्तींच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. मी मगाशी जसं सांगितलं पहिल्या श्लोकामध्ये, की प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असतो आणि त्या परमात्म्याशी, त्या भगवंताशी जो हृदयामध्ये आपल्या त्याच्याशी जर मैत्री केली ना, तर मन आपलं नेहमीच मित्र होऊ शकतं. आता इथे लिहिलेलं आहे, की ज्याने मन जिंकलंय त्याने परमात्मा प्राप्तच केलंय. म्हणजेच काय, की हृदय स्थित असलेल्या परमात्म्याला जेव्हा आपण भेटतो आणि तेव्हा जो आनंद होतो, त्याचा आनंद हा अनुभव केलेला असतो. ज्याने मन जिंकले आहे, त्याने परमात्मा प्राप्त केला ह्याचा अर्थ असा होतो. म्हणजे काय? आणि इथे अजून दिलंय, की जीत आत्मनः म्हणजे ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला आणि प्रशांतस्य म्हणजेच काय? हे जे मनावरील अशा संयमामुळे म्हणजे राग, द्वेष, सुख, दुःख ह्या सगळ्या गोष्टींवर आपण जेव्हा संयम मिळवतो किंवा सहन करतो, तेव्हाच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. जसं आपल्या आता आजूबाजूला आपण बघतो, आता आपण कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये हळू येतोय किंवा आलो आहोत आणि आपण बघतो आपल्या बाजूला अनेक प्रकारची कृपण, जसं माझ्या मते दुसऱ्या भगवद्गीताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये कृपण ह्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. कृपण म्हणजे की जी लोकं आहेत त्यांना फक्त आहार, भय, निद्रा आणि मैथुन या 4 गोष्टीच माहिती असतात. भौतिक सुखामध्ये आसक्त असलेली लोकं असतात आणि त्यांना कृपण असे म्हणतात. तर हे आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला असे भरपूर कृपण लोकं राहत असतात. डिव्होटी असोसिएशन जेव्हा आपल्याला कमी मिळतं, तेव्हा आपल्याला दिसून येतं की आपल्याला एकच मिनिट हां. हरे कृष्ण. डिव्होटी असोसिएशन जेव्हा आपल्याला मिळतं, तेव्हा आपल्याला हे दिसून येतं, की ही कृपण लोकं आपल्या आजूबाजूला आहेत आणि पण जेव्हा आपण कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये येण्याच्या अगोदर आपण पण असेच कृपण होतो. आपण या 4 गोष्टींमध्ये फसलेलो होतो. हे भौतिक जग म्हणजे एक जंगल आणि त्या जंगलात फसलेले आपण लोकं. आपण इतरत्र भटकत असतो कारण आपल्याला कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये माहीत नसतं. काही माहीत नसतं. आणि आपण या अशा जंगलामध्ये भटकत राहतो आणि अशी कृपण लोकं असतात आणि अनावश्यक तिथे भटकत असतो. पण अशा वेळेस आपल्या जीवनामध्ये अशी एखादी व्यक्ती येते, अशी एखादी डिव्होटी येते, की ती सांगते, "तू भक्ती मार्गावर चल माझ्याबरोबर." आणि त्या दिवसापासून आपली भक्तीची सुरुवात होते. तसं फॉर एक्झाम्पल माझ्या आयुष्यामध्ये माझी बहीण हेमांगिनी माताजी आली. तेव्हा ना ॲक्चुअली असं झालेलं होतं, की तेव्हा कोरोना होता. आणि कोरोना आजूबाजूला सगळीकडे खूप पसरलेला होता आणि त्या कोरोनामध्ये माझी आत्ते-बहीण पण गेली. खूप डिस्टर्ब होती. कारण आपल्याला ह्या 4च गोष्टी माहिती आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन. त्याच्यातलं भयाने मला खूप ग्रासलं होतं.
झोप यायची नाही रात्रभर. त्या बहिणीचा चेहरा सतत "तू तो कर. ऑटोमॅटिक तुला त्याची आवड लागेल आणि तू करशील चॅन्टिंग." आणि ती हेही म्हणाली, की "तुझं जे माइंड आहे, ते असं दगडासारखं नाहीये. तर एक सुपीक जमीन आहे. त्याच्यामध्ये जर काही पेरलं तर ते नक्की उगवेल." तसं-तसं मला कळायला लागलं, की कृष्ण कृपा ऑटोमॅटिक सुरू झाली. भक्ती मार्गामध्ये मी हेमाचा हात धरून पुढे हळू-हळू चालायला लागले. ती पुढे गेली. मी अजून आहे तिथेच आहे. पण मी प्रयत्न तर करते, की बाबा तिच्यापर्यंत जायचं नाही. पण मी प्रयत्न करते, की भक्ती मार्गात मी जाऊ शकते. कृष्ण कृपा मला हळू मिळायला लागली आणि त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये खूप बदल आला आणि त्या जंगलात मी जी फसलेली त्याच्यातनं मी ऑटोमॅटिक बाहेर यायला सुरुवात केली. तर मला असं वाटतं, की आपल्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक कृपण लोकं किंवा हे जंगलात फसलेली लोकं आहेत. त्यांना अनावश्यक भटकत असतात ती लोकं. त्यांना जर आपण हे कृष्णा कॉन्शियसनेस जर सांगितलं, की काय असतं, भक्ती मार्ग काय असतो, चॅन्टिंग काय असतं, प्रभुपादांनी दिलेले श्लोक काय आहेत किंवा भागवतमचे क्लासेस म्हणजे काय, ते जर आपण त्यांना सांगितलं ना, तर नक्की ते त्या कृपण अवस्थेतून भक्ती मार्गावर येतील. आणि जर आपण एखादी तरी व्यक्तीला आपण बदलू शकलो, तर आपण बदलण्याचा प्रयत्न करावा. आणि जर आपण ते नाही बदलू शकलो, तर लक्षात ठेवायचं, की त्या व्यक्तीचे असे कित्येक जन्म या अवस्थेत, ह्या जंगलामध्ये फिरण्यात निघून जातील. तिला कळणार सुद्धा नाही, की आपल्याला ही अवस्था कधी आपली संपेल. म्हणजे अशी एक व्यक्ती, असा एखादा गुरु आपल्या लाईफमध्ये येणं खूप गरजेचं आहे. जो आपल्याला मार्ग दाखवतो, की हा कृष्णा कॉन्शियसनेसचा मार्ग जो आहे, हा उत्तम मार्ग आहे. जेणेकरून तू ह्या 4 गोष्टींशी लढू शकशील आणि म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथून आणि डिव्होटीज असोसिएशन मिळेल आणि त्याच्यातनं तू भक्ती मार्गामध्ये पुढे जाशील. असं. सो हे पहिली जी लाईन आहे याच्यामध्ये ह्यांना हेच सांगायचंय प्रभुपादांना. आता आता काय जेव्हा मनुष्याचे मन पराप्रकृतीमध्ये स्थित होते, तेव्हा त्याला भगवंताच्या आज्ञाचे पालन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. म्हणजेच काय की प्रभुपादांना या ह्याच्यात असं सांगायचंय की एक आरसा असा आपण घेतला आणि आरशामध्ये आपण आपला चेहरा बघायला घेतला. पण जर त्या आरशावर खूप धूळ असेल ना, तर तो आरसा जेव्हा आपण स्वच्छ पुसतो किंवा धूळ आपण स्वच्छ पुसतो, तेव्हाच आपलं प्रतिबिंब किंवा आपला चेहरा आपण नीट आपल्याला आरशात दिसतो. खरं कृष्णा कॉन्शियसनेसमध्ये आलो म्हणून, पण आपला खरा स्वभाव पहिल्यापासून हाच आहे, की भगवानाची सेवा करणं. भगवानांना शरण जाणं. पण कृष्णा कॉन्शियसनेसमध्ये आल्यावर अजून आपल्याला त्या गोष्टी कळल्या. प्रभुपादांनी आपल्याला काय सांगितलंय? प्रभुपाद सांगतात, की हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. जेव्हा हा महामंत्र आपण सतत चॅन करू किंवा हा महामंत्र आपल्या सतत कानावर पडत राहील ना, तेव्हा आपली जी वृत्ती आहे, आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, ते शुद्ध होईल. आणि आपल्याला हे नक्कीच माहिती पाहिजे, की आपण भगवानांचे दास आहोत आणि आपण भगवानांचे दास आहोत. आपण त्यांना संतुष्ट करणं खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे त्यांना आनंदी करणं, त्यांच्या प्रित्यर्थ काम करणं, कृष्णाला सेंटर ऑफ लाईफ ठेवून आपण काम करणं खूप इम्पोर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये अजून कृष्ण अशा एका गोष्टींमध्ये संतुष्ट आणि खुश होतात, जेव्हा आपण त्यांच्या भक्तांची सेवा करतो. आणि आपण तेव्हा त्यांच्या भक्तांची सेवा करतो. त्याच्यामुळे आपली जी भक्ती आहे ना, ती पण अजून फलित होते. त्याला सुद्धा अजून चांगली जोड मिळते आणि आपण त्या मार्गावरनं पुढे, पुढे, पुढे जात राहतो. आता त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे, की मनाला कोणतातरी श्रेष्ठ असा आदेश मानावा लागतो आणि त्याप्रमाणे अनुसरण करावेच लागते. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे काय? मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो आणि या दिव्य स्थितीची प्राप्ती कृष्ण भावना भावित मनुष्याला म्हणजे कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये असणाऱ्या मनुष्याला तात्काळ प्राप्त होत असल्यामुळे भगवत भक्तावर सुख, दुःख, शीत, उष्ण या भौतिक अस्तित्वांचा, द्वंद्वांचा मुळीच परिणाम होत नाही. म्हणजे आता जसं मला एक एक्झाम्पल द्यायचं आहे. आता सध्या खूप गरम आहे, खूप गरमी आहे. आणि आपण नेहमी डिस्कस करतो, "अरे बापरे! आज 35 डिग्री टेम्परेचर आहे, 40 डिग्री टेम्परेचर आहे. किती गरम आहे, किती गरम आहे." पण मला सांगा असं बोलून काही गरमी कमी होणार आहे का? ती तर आहे ती येणारच आहे. म्हणजे आपण पण नेहमी आपण म्हणतो, "नाही आपण चॅटिंग केलं पाहिजे, आपल्याला असोसिएशन मिळलं पाहिजे." आपण काय म्हणतात ते
कृष्णाला प्रसाद दाखवून खाणं गरजेचं आहे. हे सगळं आपण बोलत असतो. पण आपण हे करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासामध्ये आपण हेच ठरवलं पाहिजे, की आपण कृष्णाला कसं सर्व्ह करू शकतो, कृष्णाची सेवा कशी करू शकतो. आणि ही भावना जेव्हा आपल्यामध्ये असते ना, तेव्हाच आपली भक्ती जी आहे ना, ती खूप दृढ होते. म्हणजे आता ही भावना म्हणजेच कसं बघा, आपण समजा कधी-कधी काय होतं, आपण या मटेरियल गोष्टींमध्ये खूप फसून जातो. मटेरियल गोष्टींमध्ये आपण एकदम अ, भौतिक गोष्टींमध्ये कधी-कधी खूप फसून जातो. तेव्हा आपल्याला मनाला आठवतं, "अरे, आज आपण तर सकाळचा भागवतांचा क्लास नाही अटेंड केला. अरे, गुरुवारचा भगवद्गीतेचा पण क्लास आपण अटेंड नाही करू शकतो." कारण आपण भौतिक गोष्टींमध्ये खूप फसलेलो असतो. खूप दिवसात आपण देवळात नाही गेलो. खूप दिवसात आपलं चॅटिंग भावभक्तीने भाव येऊन नाही झालं. आपण सकाळी उठू नाही शकलो. दिवसभर आपल्या माळा सुरू आहेत. त्याच्यामध्ये आपलं लक्षही लागत नाहीये आणि किंवा लेक्चर न ऐकणं आणि जेव्हा हे जे थॉट्स आहेत, आपल्या सतत मनात येत राहतात. म्हणजेच काय, आपण कृष्णाचे थॉट्स मनात आणतो. आपण प्रसादम नाही खाल्ला, आपण चॅटिंग नाही केलं, आपण शांत लेक्चर बसून नाही ऐकलाय. खूप दिवस भागवतमचा लेक्चर अटेंड नाही केला. जेव्हा हे थॉट्स आपल्या मनात येतात ना, तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे, की आपलं हृदय खरंच बदलत आहे आणि आपण कृष्णाचा विचार प्रत्येक थॉटमध्ये करत आहोत. एवढा विचार मनात येणं पण खूप महत्वाचं आहे. सगळ्यांचे येत नाहीये विचार, पण हे आपल्या मनात विचार येणं खूप इम्पोर्टंट आहे आणि हे जेव्हा आपल्या मनात विचार सतत येत राहतात ना, तेव्हा आपलं हृदय बदलत राहतं आणि तेव्हा जी एंडची लाईन आहे म्हणजे आपले प्रभुपाद काय सांगतात, की आपला आपली जो फोकस आहे, तो फक्त कृष्णाच्या सेवेमध्ये आपला फोकस असणं गरजेचं आहे. कृष्णा कॉन्शियसनेसमध्ये आपला फोकस असणं गरजेचं आहे. कृष्णाला टोटली सरेंडर होणं आपण गरजेचं आहे. म्हणून हे जेव्हा विचार आपल्या मनात येतात, तेव्हा प्रभुपाद म्हणतात शेवटची लाईन, ही अवस्था केव्हा येते? त्याच अवस्थेला काय म्हणतात? समाधी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीन होणं. या अवस्थेला हे म्हणतात. म्हणजेच मला असं वाटतं, की आपल्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या भगवंताशी आपण मैत्री करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ही मैत्री करतो, बरोबर? तेव्हाच आपण आपल्या माइंडला ट्रेन करतो. आणि ही जेव्हा मैत्री वाढत जातो. शास्त्र वाचून आपली बुद्धी वाढत जाते आणि ती बुद्धी वापरून आपण जर आपल्या माइंडला ट्रेन केलं, तर आपला माइंड हा आपला नक्कीच मित्र होऊ शकतो, ना की शत्रू. सो ह्या 2 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी खूप सुंदर असं आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि आपण सगळेजण मिळून आजपासून नक्कीच ट्राय करू, की मन हे आपलं सर्वोत्तम मित्र होऊ शकेल, ना की शत्रू. त्याच्यासाठी हृदयामध्ये स्थित असणाऱ्या भगवंताशी आपण सगळेजण मैत्री करू. जेणेकरून आपलं चॅटिंग, रीडिंग, हिअरिंग जाऊ शकतो. आणि हा सगळ्यात मेन असोसिएशन, भक्तांचं असोसिएशन खूप इम्पोर्टंट आहे. ते नसलं की आपण पहिले मला हे नाही समजायचं की मी नेहमी असं म्हणजे की भक्तांचं असोसिएशन एवढं का महत्वाचं आहे? पण एकट्याकडनं भक्ती होऊ शकत नाही. असोसिएशन असेल तरच आपली भक्ती होऊ शकते. तर हे 2 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने हेच सांगायचंय. इतके बोलून मी माझ्या जे आणि हां, हे जे काही मी बोललेली असेल ह्याच्यातनं काही चुकी झाली असेल, तर मला प्लीज क्षमा करा आणि इतके बोलून माझे मी इकडे शब्द संपवते. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे कृष्ण. थँक्यू माताजी. मी क्विकली भक्तांना विचारतो, कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. प्रभूजी प्रणाम, सादर प्रणाम. मला क्लास जॉईन करायला लेट झाला कारण आज नरसंह चतुर्दशीचा संध्याकाळचा अभिषेक आणि होम होता टेम्पलला. त्यामुळे निघता पण आजचा क्लास खूपच सुंदर झाला अर्चना माताजींचा आणि त्यांचा त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या बोलण्यातून एक्सप्लेनेशन मधून दिसून येतो. त्यामुळे आणि मनावर कंट्रोल करण्याचे म्हणजे आपण
म्हणजे प्रभुपादांच्या पर्पट पासून किंवा आपण जसं प्रिपरेशन करून आपण तयारी करत असतो, पण आपल्याला काय म्हणतात त्याला, आता कसं मांडायचं, की आपण आपण जे हे स्वतःला, इव्हन ते सगळ्यांनाच लागू होतं, मलाही लागू होतं, की आपण जे बोलतो ते आपण करतो का? आधी स्वतःला प्रश्न असतो आपल्याला हा, की खरोखरच आपलं मन, कारण कित्येकदा उद्विग्न होत असतं. म्हणजे आपण म्हटलं, की भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगतायत असं अर्जुनाला, की मन कसं कंट्रोल करायला पाहिजे, मन कसं आपला मित्र असू शकतं आणि नाही केलं तर कसं शत्रू बनू शकतं. हे जेव्हा आपण याचा अभ्यास करतो, त्यावेळेला मला प्रभूजींना, ऍक्च्युअली गोपीनाथ प्रभूजींना असं विचारायचंय, की हे करत असताना आपण हे वाचतोय, ऐकतोय, श्रवणम कीर्तनम चालू आहे. पण ते अशा परिस्थितीमधून जात असताना सुद्धा, हे माहीत असताना सुद्धा कित्येकदा मनाची अवस्था विचित्र होत असते. तर प्रभूजी त्यावेळेला हे आपण ऐकलेलं हे जे ज्ञान आहे, आपण वाचलेलं हे जे ज्ञान आहे, ते कसं आपण त्याची पूर्ती कशी करायची? त्या ज्ञानाला प्रॅक्टिकलमध्ये ॲक्चुअल जेव्हा आपण फेस करत असतो प्रॉब्लेम, तेव्हा ते अप्लाय कसं करायचं? हा एक मला मनात आलेला प्रश्न होता. हरे कृष्ण प्रभूजी. थँक यू माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ऍक्च्युली ज्ञान असणं एक गोष्ट आहे आणि प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन एक गोष्ट आहे. आपण जर पाहिलं, इव्हन जनरल, आपण डिओटी सोडा, जनरल बऱ्याचशा लोकांना, सगळ्यांना बरेचसे नॉलेज आहे. हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, हे केल्याने हे होतं, ते केल्याने ते होतं, पाप लागतं. पण जसं नॉनव्हेज आहे, मीट इटिंग, ड्रिंकिंग, मांसाहार करणे, मदिरापान करणे, पण तरी लोक करतात. इव्हन सिगरेट वरती आपल्याला लिहिलेलं असतं क्लिअरली की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, तरी लोक ते करतात. तो नॉलेज आहे सगळ्यांना, पण त्याला प्रॅक्टिकल आणण्यासाठी खूप डिटर्मिनेशन पाहिजे त्याच्यासाठी, आणि खूप है ना, मनाचा ताबा पाहिजे. म्हणजे इव्हन डिओटीस मध्ये पण पाहिलं तर आपल्याला नॉलेज आहे सगळं, पण समजा कधी कोणी काय बोल, आपल्याला माहिती आहे रागवलं नाही पाहिजे, तरी पण राग येतो. वाय? बिकॉज ते अजून आपले जे काय म्हणतात ना, दुर्गुण आहे ते गेलेले नाही. आता जसं आपण अप्लाय करत जाऊ, दुर्गुण कमी होत जातील, दुर्गुण कमी होत गेलं तर आपलं शुद्धता वाढेल, शुद्धता वाढेल तर ऑटोमॅटिकली प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन पण येईल आपल्याला हळूहळू. हरे कृष्ण. येस प्रभूजी. थँक सो मच. हरे कृष्ण. प्रभूजी, आता तुम्ही म्हणालात ना, ते करेक्ट, म्हणजे पटतं मनाला, पण जमत नाही तेवढं. कारण असं असं जर ठरवलं की नाही, नाही चिडायचं, नाही चिडायचं, नाही चिडायचं, असं म्हणत राहिलं की समोरचा, स्पेशली माझा हजबंड आणि माझी धाकटी मुलगी सांगते, काय बावळटासारखं ऐकून घेते, तू पण दे ना, गिव्ह इट बॅक. नो, तर हे फोर्सेस पण असतात. त्यामुळे इट्स सो डिफिकल्ट टू कंट्रोल राग स्पेशली. बाकी बाकी फिजिकल ते मी म्हणते की होऊ शकेल, की ठीक आहे, म्हणजे जे खातात नॉनव्हेज त्यांनी ती डिश नाही घेतली का, तर स्मोक करायचं कठीण आहे सोडणं, पण करतील. पण हे कसं करणार, की समोरचे पण सांगतात की हे मूर्खासारखं ऐकून घेतेस तू, तुला सांगता आलं नाही अमुक, किंवा तुला बोलता आलं नाही. टू अचीव्ह दॅट विल बी सो डिफिकल्ट. करेक्ट, करेक्ट म्हणतात. म्हणजे जसं आहे ना, मनातले वेग असतात तसे एक्सटर्नल फोर्सेस पण असतात. पीपल आर इन्स्टिगेटिंग, तू हे कर, हे कर, हे कर, हे कर. दॅट इज द टाइम आपल्याला आपलं जे नॉलेज आहे ते यूज करायचं. जसं आपण पाहिलं अर्जुनाला किंवा पांडवांना किती, म्हणजे त्यांना म्हणजे आतून तर त्रास होत होता, बाहेरून पण त्यांना किती इन्स्टिगेट करत होते. द्रौपदीचं वस्त्रहरण वॉज द वर्स्ट केस, बट स्टील म्हणजे भगवंतानी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी बघतो सगळं. तर अप्लाइंग दॅट नॉलेज ॲट दॅट टाइम इज व्हेरी क्रिटिकल, आणि ते इतकी सोपं गोष्ट नाही आहे. म्हणजे जसं एक सिंपल उदाहरण घेतो, म्हणजे कोण आहे मार्शल आर्टिस्ट, तो एक मुलगा आहे जो 10 वर्षापासून जातो कराटे शिकतो, पण ऍक्च्युली वेन स्ट्रीट फाईट हॅपन्स, तो यूज करू शकेल का? नॉलेज आहे त्याला सगळं, त्यांनी सगळं शिकलेलं आहे. और इवन वी टेक स्विमिंग त्यांनी शिकलेलं आहे, पण ऍक्च्युअल जेव्हा पाणीमध्ये बुडतो तर प्रॅक्टिकल
लाईफ इज समथिंग लाईक दॅट. नॉलेज आहे आपल्याला, पण ते प्रॅक्टिकल लाईफ गिव्स अन अपॉर्च्युनिटी. इट्स अ टेस्टिंग पिरियड. तर त्या टेस्टमध्ये आपल्याला पास झाला पाहिजे. हरे कृष्ण. या ओके, ठीक आहे. अजून काही नसेल तर आपण थांबूया. ते अर्चना माताजी खूप खूप धन्यवाद.